शासनाने पैठण शहरातील काही क्षेत्र पूरबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे। त्यातच शहरातील गागाभट्ट चौक हा तर अतिसंवेदनशील असा पूरबाधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असताना याच ठिकाणी शासनाचे आदेश झुगारून या ठिकाणी भव्य दिव्य असे विनापरवाना अनधिकृत पद्धतीने 3 मजली व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे। याकडे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। 2006 साली आलेल्या पुरानंतर शासनानं सावधगिरी म्हणून शहरातील टप्प्यात पूरबाधित क्षेत्र घोषित केलंय। एक अतिसंवेदनशील पूरबाधित क्षेत्र, दुसरे संवेदनशील क्षेत्र आणि तिसरे अल्प असे पूरबाधित क्षेत्र जाहीर केलेत। शासन निर्णयानुसार या ठिकाणी कुठल्याही पक्क्या बांधकामाला बांधकाम परवानगी देऊ नये असा सरळ शासन आदेश आहे। तर या परिसरात छोटे मोठे कच्चे पक्के बांधकाम सुरूच असते, तरी नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतात असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे बांधकाम करापोटी वसूल केला जाणारा मोठा निधी नगर परिषद प्रशासनाचा या ठिकाणी बुडतो। जरी छोट्या मोठ्या बांधकामाकडे दुर्लक्ष होत असले तरी विशेष असे लक्ष या मागणीकडे कोणी देत नाही। मात्र आता गागाभट्ट चौकात म्हणजेच यात्रा मैदानात परिसरात एक मोठं असं भव्य 3 मजली व्यापारी संकुलाचं काम सुरू आहे। कुठलीही बांधकामी परवानगी न घेता हे अनधिकृत अवैध पद्धतीने सुरू आहे। या ठिकाणी एका संस्थेने जवळपास खालच्या बाजूला 25, वरच्या बाजूला 25 असे 3 मजली भव्य व्यापारी संकुल बांधले। विशेष म्हणजे हा रस्ता नगर परिषदेकडे जाणार असून या ठिकाणाहून मुख्य अधिकाऱ्यांसह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे नेहमी वावर असतो। तरी याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। अतिसंवेदनशील पूरबाधित क्षेत्रात असताना सुद्धा एका संस्थेने ही जागा कोट्यवधी रुपयात खरेदी केली असून या ठिकाणी मठाचं बांधकाम होत असल्याचं भासवून व्यापारी संकुलाचं बांधकाम करण्यात येत आहे। जरी या ठिकाणी बांधकाम परवानगी घेण्यासाठी प्रयत्न केला असता तरी हा क्षेत्र पूरबाधित असल्याने या ठिकाणी नगर परिषद प्रशासन बांधकामास परवानगी देऊ शकत नाही। या ठिकाणी माजी नगराध्यक्ष असताना सूरज लोळगे यांनी पालखी ओट्याचं काम केलंय। हे काम करताना सूरज लोळगे यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून पालखी ओट्याच्या ठिकाणी कुठलेही पक्के बांधकाम न करता सुंदर आकर्षक असे पालखी प्रस्थान ओटा बांधलाय। या पालखी ओट्याला शासनाची अधिकृत अशी परवानगी असून मात्र या व्यापारी संकुलाला कुठलीही परवानगी नसताना हा अनधिकृत बांधकाम नगर परिषद प्रशासनाला दिसून येत नाही का, की प्रशासन जाणून बुजून याकडे डोळेझाक करत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतोय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।